आणि यानंतर काही बाप्पा संदर्भातल्या बातम्या पाहूयात। पालघरमध्ये जाऊयात। पालघरमधील डहाणूच्या उर्से गावात एक गाव एक गणपती एक मूर्तीची संकल्पना अजूनही कायम पाहायला मिळते। कारण धनंजय कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाची 1973 पासून एक गाव एक गणपतीची संकल्पना त्यांनी अजूनही कायम ठेवली आहे। गावातील कुणबी आणि आदिवासी हे दोनही समाज एकत्र येत एकोप्याचा संदेश देताना सुद्धा पाहायला मिळतात। हे दृश्य पाहतोय पालघरमधून खूप छान प्रकारे या बाप्पासाठी सजावट करण्यात आलेली आहे आणि पालघरच्या डहाणूमधून उर्से गावात एक गाव एक गणपती अशी संकल्पना राबवली गेली आहे। आज सगळीकडेच गणेशोत्सवाचा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। बाप्पाला खुश करण्यासाठी विविध मंडळाकडून विविध डेकोरेशन जे आहे ते करण्यात येत आहे। याचाच एक भाग बघितलं तर जो लोकमान्य टिळकांनी जो एक गाव एक गणपतीचा उद्देश ठेवला होता तो उद्देश आता कुठेतरी कायम ठेवताना उर्से गावात आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या डहाणूतील उर्से गावामध्ये आहे। या ठिकाणी 1973 पासून गेल्या 52 वर्षापासून एक गाव एक गणपती एक संकल्पना राबवत असून नागरिकांमध्ये एकोपा राहावा म्हणून ही संकल्पना राबवली जात आहे। दरवर्षी गावातील तरुण एकत्र येऊन बाप्पाच्या सजावटीचे काम करत असून त्यांनी यावर्षी क्रिकेटमधील विश्वविजेता ठरलेल्या भारतीय संघाच्या सामन्यांचा देखावा साकारलाय। अगदी हुबेहूब मैदानासह मैदानात खेळणारे क्रिकेटपटू, स्टेडियम मध्ये बसून सामन्यांचा आनंद घेणारे क्रिकेटप्रेमी आणि विश्वविजेता चषक असा देखावा साकारला असून दरवर्षी या देखाव्यातून आगळा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न येथील धनंजय कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ करत असते। आजही या गावात गावकऱ्यांच्या दिंडीतून उभारलेल्या समाज मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना होत असून गणेश मूर्ती देण्यासाठी गावकऱ्यांमध्ये मोठी चढाव पाहायला मिळते। लॉटरी सिस्टमनी या मूर्तीचा मान जो आहे तो इथल्या नागरिकांना करायला मिळतो। दरवर्षी एक आगळा संदेश देणारी या ठिकाणी डेकोरेशन जे आहे ते केले जाते। एक गाव एक गणपती जी संकल्पना आहे ती आजही डहाणूच्या उर्से गावात आपल्याला पाहायला मिळते। जितेंद्र पाटील, पुढारी न्यूज, पालघर। उर्से या गावामध्ये साधारण म्हणजे 1973 साली या उत्सवाला सुरुवात झाली आणि 52 वर्ष झाले सातत्याने हा एक गाव एक गणपती या संकल्पनेने तिथे हा उत्सव साजरा केला जातो। याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे मूर्ती प्रतिष्ठापना ही गावातील कुटुंबांमधूनच लॉटरी सिस्टीमने केली जाते। सर्वच इच्छुक असल्यामुळे प्रत्येक वर्षी चिठ्ठ्या टाकून आणि ज्या 2 चिठ्ठ्या निघतील अशा दोघांना प्रत्येक वर्षी त्या प्रतिष्ठापनेचा मान मिळतो।